लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा बदल. सरकारनं उचललं मोठं पाऊल. राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी 2 समित्या स्थापन केल्या आहेत, जेणेकरून ही योजना काटेकोरपणे राबवली जावी. या समित्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि स्वयंघोषित प्रमाणपत्र, हमीपत्र, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो. आणि या समित्या म्हणजे 1 लाभार्थी पोर्टल समिती आणि 2 लाभदायी प्रणाली समिती अशी या स्थापन करण्यात आलेल्या 2 समित्यांची नावे आहेत. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती ही ऊर्जा विभागातील अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठन करण्यात आली आहे. तर लाभार्थी प्रणाली समिती ही वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठन करण्यात आलेली आहे. सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत ही सर्वात मोठी अपडेट नुकतीच देण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासोबतच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका ठाम होण्यास मदत होणार आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी याआधी अनेक समित्या गठन करण्यात आल्या होत्या. त्यातच ह्या नवीन 2 समित्याही आता बनवण्यात आलेल्या आहेत.